नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। दुसऱ्याचे दुःखे शिणे ज्याचे चित्त, दुसऱ्याचे दुःखे शिणे ज्याचे चित्त, तोची एक संत ओळखावा, तयासी पुसता हरेल तो शीण, दुःख गे हिरोल रोकडे परोपकार दया आलासे विभागी, शांती हे सर्वांगी डोलतसे, तयाची पुसता हरेल तो शीण, दुःख गे हिरोल रोकडे बहिणी म्हणे नाही आपले पारखे, बहिणी म्हणे नाही आपले पारखे, वर्तती विवेके ज्ञानदृष्टी, तयासी पुसता हरेल तो शीळ, दुःख गे हिरोन रोकडेची। नमो ज्ञाने आणि संतांची लक्षणं सांगणारा आणि संतांचं महत्व सांगणारा असा अभंग आहे। थोडासा वेगळा आपण घेतला, घेण्याचा उद्देश वेगळा आहे। मी बहुतेक अभंग कधी ठरवून घेत, पण आज ठरवून घेण्याचं कारण तुम्हाला काही वेगळं सांगावं अशा उद्देशाने घेतलेलं नाही। अशा उद्देशाने घेतलेलं आहे की सर्व वाङ्मयामध्ये महाराष्ट्रातील जे सर्व संत आहेत त्या संतांच्या मध्ये काही वाङ्मय आपल्याकडून उपेक्षित राहिलं जातं आणि ते राहू नये, आपलं त्याच्याकडं लक्ष द्यावं म्हणून मी मुद्दाम हा घेतलेला आहे। आम्ही आषाढी वारीमध्ये बहिणाबाईंच्या गाण्याचं प्रकाशन केलं नाही, फक्तच केलं, महाशुद्ध दशमीला प्रकाशन केलं, बऱ्याच दिवस पुण्यामध्ये होतं आणि त्या निमित्तानं संत बहिणाबाईंचं वाङ्मय वाचनात आलं, अभंगाचं परीक्षण करण्याच्या माध्यमातून। आणि मग असं जाणवलं की किती हृदयस्पर्शी अभंग, किती भाव
भावना प्रधान असं वाङ्मय संत बहिणाबाईंचं आहे. आणि आपल्याकडून ते इतक्या दिवसामध्ये दुर्लक्षित का? वारकरी संप्रदायामध्ये काय निष्ठा आहे? त्या निष्ठेमध्ये जगद्गुरु तुकोबारायांचं वाङ्मय हे अग्रक्रमाने आहे. त्यात भाग तुकोबारायांचं वाङ्मय अग्रक्रमाने आहे, त्याबद्दल माझं कोणताही मतभेद नाही. आम्ही जे वारकरी आहोत, आमच्या वारकऱ्यांची तर भजनाची पद्धत अशी आमची आहे की पहिला वासुदेव तुकोबारायांचा, मग इतर पहिला पाहून तुकोबारायांचा, नंतर इतर पहिली ओळख तुकोबारायांची, नंतर इतर वारकऱ्यांचा नियमच आहे. मग कदाचित इतर संतांची गवळण वासुदेवांना पाहून कदाचित वेळ त्या भागात तर चालतोय. तुकोबारायांचा पहिला घेतला पाहिजे असा आमच्या 1 महिन्याच्या वारकऱ्यांचा एक नियम आहे. आपण ज्ञानोबाच्या सोहळ्यामध्ये हे अनुभवत असाल की पहाटेच्या भजनामध्ये ज्यांचं नाव घेईल तो आज कोणता वाचून क्रियेचा विचार बसत नाही. नाव घेतलं की गेले टळले प्राण ते लगेच आले. इतकं त्या वाङ्मयाशी वारकऱ्यांचं नातं आहे. तुकोबारायांच्या वाङ्मयाचा तो क्रम आहे. आणि काही गोष्टी तुम्हाला अभिमानानं सांगेल की मी हे जे नित्य नियमाचं जे भजन आहे म्हणण्याचं, त्या भजनामध्ये मी प्रयत्न करून तुकोबारायांच्या आणि अन्य संतांच्या गवळणी 30 नियमामध्ये मी बसवले. प्रयत्न केला. 30 नियमामध्ये वासुदेव आंबेडकरांवर बसवले की जेणेकरून जशा दुपारच्या नियमाचं आवर्तन होतं, या ठिकाणी पांडुरंगाने मला तीर्थावळ बोलण्यासाठी संधी दिली. त्यानिमित्ताने मी पहिल्या दिवशी नित्य नियमाचं जे भजन आहे ते भजन विशेष करून जुन्नर भागात जास्त विशेष करून महाराष्ट्रात सगळीकडे चालतं, ते जुन्नर भागामध्ये जास्त चालतं. मला पहिल्यापासून ते माहिती आहे. आणि म्हणून किंबहुना नियमाच्या भजनाची माहिती ही सुरुवातीला महाराष्ट्रात बाहेर आलेली आहे ती साधुबा वायकर या मालिकेने ते आपण निर्विवाद मान्य करतो. जरी नामदेव पाषाणगावकरांची मालिका आज महाराष्ट्रात प्रचलित असेल तरी सुद्धा त्याची मूलभूत सुरुवात साधुबा वायकर यांनी केलेली होती. हे आपल्याला सर्वांना मान्य करावं लागतं. म्हणजे जुन्नर भागातून हे भजन महाराष्ट्रात आलं. त्या भजनाची योजना नेमकी कोणी केली ते अजून माहिती. देवकरांच्या फटावर संपतराव नावाचा एक वारकरी होता जुना, त्याला यातली बरीचशी माहिती होती. तो मला तात्या तू माझ्याकडे ये, मी तुला हे सगळं सांगतो. तो म्हणायचा. मला काय त्याच्याकडे काही सवड झाली नाही. तर अजूनही देवकरांच्या काही माहितीमध्ये हे नित्यक्रमाचं भजन कोणी चालू केलं त्यांची अजूनही त्यांच्याकडे माहिती बहुतेक आहे. सांगण्याचं कारण असं आहे तर ते जे नित्यनियमाचं भजन अचूक ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये फक्त नाव घेतलं जातं. ते नाव असं घेतलं जातं शिवाजी बुवा म्हणा. शिवाजी बुवा म्हणा म्हणलं की विचारावं लागत नाही. मग म्हणे सर्वज्ञ. त्या दिवशी जी समाधी ती आपोआपच येत असते. म्हणण्याचा उद्देश असा आहे. असं जगद्गुरु तुकोबारायांच्या वाङ्मयाबद्दल सर्वांना नितांत आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये काही फळ आहे की ज्या फळांच्या मध्ये तुकोबारायांच्या शिवाय अन्य कोणत्या संतांचा आवड घ्यायला तीर्थनाथ असे फळ आहे. त्यांची नावं सांगतो मी आपल्याला. त्या फळामध्ये प्रामुख्याने देवकर फळ आहे, भास्कर फळ आहे, शिरवळकरांचं फळ आहे आणि दोंडकुंद दाभाडेचं. हे 4 फळ जे आहेत त्या 4 फळावर तुकोबारायांच्या शिवाय अन्य आपण कीर्तनाला न घेण्याचे धंदे आहे. मला त्यांच्याबद्दल आदर राखायचा त्याबद्दल वाद नाही, पण त्यांच्याबद्दल आदर राखून सुद्धा मला असं सांगायचं की तुकोबारायांच्या शिवाय आपण घ्यायचं नाही असं म्हणत असताना जेव्हा आपण तुकोबारायांच्याबद्दल निष्ठा व्यक्त करतो त्याच वेळेला अन्य संतांच्या वाङ्मयाची प्रतारणा करतो असं मला वाटतं. आता मी देवकरांच्या फळावर कीर्तन करत असताना फळाचे आम्हाला बंधन असल्यामुळे तिथं हानी मी नक्कीच पाळतो मी. पण अन्य ठिकाणी हानी मी पाळत नाही. अन्य ठिकाणी माझ्या मनातील त्या संतांचा मी नेहमीच घेत असतो. अर्थात वारकरी संप्रदायामध्ये फिरणारे महाराष्ट्रामध्ये कीर्तनकार आहेत. त्या कीर्तनकारांच्या वर्षभराच्या अभंगाची जर यादी पाहिली तर त्यामध्ये 99% आपण तुकोबारायांचीच असतात हे आपल्याला मान्य करावं लागतं. वाद नाही. पण त्याचबरोबर इतर संतांचे अभंग आहेत. काही फळावरचे तुम्हाला नाव न घेता
अनुभव येतो की काही फळावर अन्य संतांचे अभंग कीर्तनानंतर घेत नाहीत ते सोडून द्या, पण अन्य संतांचे अभंग म्हणत सुद्धा नाहीत असे काही फळ आहेत. म्हणजे त्यांच्याबद्दल तुमचा गैरसमज होऊ नये किंवा त्यांचा माझ्याबद्दल गैरसमज होऊ नये म्हणून मी ते नाव सांगत नाही. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नाथ महाराज, नामदेव आहे, निळोबर आहे, याच्या पलीकडचा कोणताही आपण म्हणायचा सुद्धा नाही अशा काही फळांच्यावर दंड आहे. आता तो त्यांच्या दृष्टीने निष्ठा आहे आणि आमच्या दृष्टीने संकुचित, आमच्या दृष्टीने तो संकुचितपणा आहे. स्त्रियांचे आपण कधीच म्हणायचे नाही आहे असे काही फळांच्यावर दंड. मी एका फळावर कीर्तन करत असताना तुकोबराचं प्रमाण बोललो मी. काय काय प्रमाण आहे ते? टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटप चालावी पंढरीची. हे प्रमाण मी जेव्हा दिलं तेव्हा टाळकऱ्यांनी टाळच वाजवली. आम्हाला थंडीत वाजवलं काय कीर्तन झाल्यानंतर काय सांगायचं ते म्हणले तो आपण आमच्या प्रमाण म्हणत जाऊ दे. त्यांच्या निष्ठेबद्दल त्यांच्याबद्दल आम्हाला लावायचा नाही. परंतु आपण हे सगळं करत असताना वारकरी संप्रदायाचे मी शब्द वापरतो. वारकरी संप्रदायाचे संतमान्य संत जे आहेत, वारकरी संप्रदायाचे संतमान्य संत, संतमान्य संत म्हणजे कोण असं सांगतात की तुकोबारांच्या यादीमध्ये ज्यांचं ज्यांचं नाव आलंय ते संतमान्य संत असं म्हटलं जातं. तुकोबारांच्या पश्चात तुकोबारांच्या शिष्या बहिणाबाई, तुकोबारांचे एकनिष्ठ भक्त निळोबाराय यांचंही वाङ्मय संतमान्य संतांमध्येच येतं. निळोबारांच्या नंतर मात्र अन्य सोन्यासारखं कीर्तनाला किंवा उल्लेखाला घेत नाही. हे प्रश्न असा ठीक आहे. आता हे जर संतमान्य संत असतील तर त्यांचं वाङ्मय तुम्ही काय घेतलं सांगा, काय घेतलं सांगा. त्यांचं वाङ्मय घेतलं पाहिजे ना. व युक्तिवाद असा केला आरती तुकाराम का घ्यायचं नाही, तर आरती तुकाराम हे रामेश्वर भट्टांची आरती आहे आणि त्याने असं सांगितलं की रामेश्वर भट्टांचं नाव संत यादीमध्ये कुठंच नाही असं त्यांनी सांगितलं. मी त्यांना असा प्रश्न विचारला, ठीक आहे मग रामाजनाचं नाव कुठल्या तर सांगितलं. प्रगट प्रिय बोले विश्वकर्माची केली पुढं काय रामाजना त्यांचं नाव कुठल्या तेवढं सांगितलं. अर्थात तो युक्तिवाद पोकळ आहे. आमच्यासारखा बुद्धिवान मनुष्य ते त्यातलं कवर करत नाही, ते सोडून द्या. मला सांगायचं कारण असं आहे ही निष्ठा ठीक आहे, पण ही निष्ठा बाळगत असताना आपण अन्य संतांना उपयोगी समजतो हा थोडा मोठा अपराध आहे. अपराध नाही का सांगा. मी आज या ठिकाणी बहिणाबाईचा आपण का घेतलं कीर्तनाला, तर महाराष्ट्राला सुद्धा लक्षात यावं की कीर्तनकारांनी बहिणाबाईच्या कीर्तनाला घ्यावेत. एक वेळ अशी होती की मी सुद्धा जेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण चूक काय करतोय तेव्हा संत बहिणाबाईंच्या अभंग कीर्तनामध्ये जरूर घ्यावेत. महाराष्ट्रातल्या तमाम कीर्तनकारांना माझी विनंती आहे की फडकरांचा आदर राखून त्यांच्यापुरतं न घेता पण अन्य ठिकाणी हे अभंग आवर्जून घ्यावेत अशी माझी या प्रसंगानं आपल्या सर्वांना विनंती. एक प्रसंग सांगतो थोडं मी प्रस्तावनेमध्ये येतो. प्रसंग असा आहे, मला भोसरीकर माऊलींनी सांगितलं. भोसरीकर माऊलीचा दुराग्रह होता की आपण तुकोबारांचं घ्यायचा. भोसरी जोपर्यंत होते तोपर्यंत मी त्यांच्या मठामध्ये त्यांचा मान राखला. तुकोबाराशी आपण घेतला नाही. त्यांच्या मठामध्ये मी अन्य आपण घ्यायला सुरुवात केली. अजून ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये डांगे पंच मंडळीचं नात्यापत्याला जे कीर्तन असतं ते कीर्तन ते मला देतात. वैकुंठवासी भोसरीकर माऊली यांच्या शब्दाचा मान राखून अजून त्या ठिकाणी अन्य आपण घ्यायचे त्या शब्दाचा मान आहे म्हणून. पण त्याने एक उदाहरण तात्या दोंडोपण दादांच्या फळावर तुकोबाराशिवाय आपण घ्यायचं नाही पद्धत आहे. एक कोणी जर कीर्तनकार तर त्या कीर्तनकारांनी ज्ञानोबारांचं आपण घेतलं. ज्ञानोबारांचं आपण घेतलं दोंडोपण दादा पुढे बसायचे काय तुम्ही पाहिलं ते दोंडोपण दादा नाही केलं म्हणजे ते 1966 68 गेले असो. तेव्हा दोंडोपंत असे पुढे गादीवर बसायचे. तर त्या कीर्तनकारांनी जेव्हा आपण घेतला तेव्हा दोंडोपंत दादांचा चेहरा उतरला. त्या कीर्तनकाराचं लक्ष दिलं दादांचा चेहरा उतरला म्हणजे मी घेतलेला मान्य नाही. अर्थात त्यानं कीर्तन केलं आणि कीर्तनाच्या समारोहामध्ये पर्याय त्यांनी सांगितलं की मी ज्ञानोबारांचं आपण घेतलेलं आहे. हे दादांच्या नियमात बसत नाही, दादांना आवडलेलं नाही हे मला माहीत आहे. परंतु ज्ञानोबारांच्या अनुभवावर काहीतरी चिंतन करावं या दृष्टीने आपण तो घेतलेला आहे. तर
दादाने मला क्षमा करावी असं त्याने पर्याय दिला. कीर्तनानंतर तो कीर्तनकार दादांचं दर्शन घेण्यासाठी गेला. दादा त्याला म्हटले, हात जर धुवायचा असेल तर भरवायचा कशा? असं उदाहरण दादाने दिलं त्या कीर्तनकाराला. हात जर धुवायचा असेल तर भरवायचा कशाला, हे उदाहरण मला भोसरीकर मौलीने मला सांगितलं की दादा असं म्हणत होते. आता मी जरा बंडखोर वृत्तीचं आपल्याला माहिती आहे. मी भोसरीकर मौलीने म्हणलं असं नाही, अन्य संतांचा अभंग घेणं म्हणजे हात भरवण्या इतकं कनिष्ठ आहे का? ही कल्पनाच मला मान्य नाही. मी म्हणलं त्या जागी मी जर कीर्तनकार असतो तर मी दादांना तोंडावर दाबी विचारला असता. अन्य संतांचा अभंग घेणं म्हणजे हात भरवण्या इतकं निषिद्ध नक्कीच नाही. ज्ञानोबाच्या सोहळ्यातली गोष्ट सांगतो. ज्ञानोबाच्या सोहळ्यामध्ये ज्ञानोबाची आरती होती आपल्याला माहित आहे. आता तुकोबाराची हो लागली. काय झालं, ज्या दिवशी ताराबाई नामदार गेल्या त्यावेळेस त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त देवकरांनी पेराची कुरली या ठिकाणी रथ थांबवला आणि रथात चढून त्यांनी आरती म्हटली. तर त्या प्रसंगात त्यांनी मला बोलवलं, तात्या तुम्ही सुद्धा या. ज्ञानेश्वर माऊली होते आणि तिथं रथात आरती करत असताना माऊलींनी तिकडून आरती प्रारंभ म्हटली रथामध्ये. आम्ही सगळे ते आरती म्हटलो. संध्याकाळी शेवगावच्या आरतीमध्ये सोबदारानं जाहीर निषिद्ध केला की ज्ञानोबरांच्या रथामध्ये तुकोबरांची आरती म्हणली, त्याबद्दल देवकरांचा निषेध. आता मलाही खटकलं, म्हणजे हे योग्य नाही. मी दुसऱ्या वर्षीच्या ज्ञानोबरांच्या सोहळ्याच्या अगोदर ज्ञानेश्वर महाराज संस्थान, पालखी सोहळ्याचे प्रमुख आणि पंढरपूरच्या दिंडी संघटनेचे प्रमुख या तिघांना एक पत्र पाठवलं. मी स्वतः त्या पत्रात असं लिहिलं होतं की ज्ञानोबरांच्या रथामध्ये तुकोबरांची आरती करणं हा जर निषिद्ध भाग असेल तर यंदा त्या वर्षापासून कराडकर दिंडी तुकोबरांच्या ज्ञानोबरांच्या सणामध्ये तुकोबरांची आरती करेल. तुम्हाला काय आमचा निषेध करा तेवढा त्रास आहे. त्याच्यानंतर आम्ही आरती चालू केली. अर्थात हा सगळा झगडा 25 वर्ष चालला. पुणे नारायणराव पवार त्यांचे फार मोठे घटक आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि मग त्यांनी आम्ही प्रयत्न करून जबाबदाऱ्याने सगळ्यांनी प्रयत्न करून शेवटी त्यांना मान्य करावं लागलं. शेवटी त्यांनी आरती केली. ती आरती करत असताना सुंबर जरा तरी पीळ शिळत राहतो ना, तसं त्यांनी आपला पीळ कायम ठेवला. हे दाखले तुम्हाला मी का द्यायला लागलो? अन्य संतांचा अभंग घेणं म्हणजे अपराध आहे का? ते आपण मानलं पाहिजे. आणि या प्रसंगानं आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तनकारांना मी विनंती करेन की आपण आपल्या कीर्तनामध्ये आवर्जून बहिणाबाईंच्या वाङ्मयाचा उल्लेख करत चालतो. बस भरपूर झाली. आता या अभंगाबद्दल मी तुमच्याशी असं काय बोलणार आहे? या अभंग घेताना काही चिंतन करायचं प्रश्न असं काय घेतले नाही. नाहीतर माझ्या चिंतनाची काही बैठक आपल्याला माहितच आहे सर्वांना. एकदा मी एका कुठल्या तर विषयावर बसवतो मी सगळं करतो तिकडेच जात असते. असंच माझी पद्धत आहे ना. तरी पण बहिणाबाईंचा काही थोडासा आपल्याला अधिकार सांगण्याची नक्की सांगेन की बहिणाबाईंचा फार मोठा अधिकार आहे. बरं काय गमत आहे माहिती आहे का? ज्ञानोबराय, तुकोबाराय, नाथराय, नामदेवराय या सगळ्यांची चरित्र सांगत असताना तुम्ही कधी बहिणाबाईंचं चरित्र सांगणार नाही का समाजाला? सांगणार नाही. मुक्ताबाईंचं सांगावं लागत नाही, जनाबाईंचं सांगावं लागत नाही, मीराबाईंचं सांगतातच. बरोबर आहे. मीराबाईंच्या चरित्रावर नरसिंह महाराजांनी पुस्तकं लिहिलं आपल्याला माहिती. मीराबाईंचं आपण चरित्र सांगतो का बरं? बहिणाबाई आपण विषय ठेवलेले की जी बहिणाबाई तुकोबारांची साक्षात शिष्या होती. साक्षात म्हणजे तुकोबारांच्या हयातीमध्ये बहिणाबाई होती. आपल्याला थोडक्यामध्ये सांगतो की बहिणाबाई यांचं मूळ गाव शिवूर, वैजापूर तालुक्यातलं शिवूर हे त्यांचं मूळ गाव. आणि त्याही अगोदर नाही, मूळ गाव त्यांचं देवगाव, रंगारी देवगाव. रंगारी देवगाव हे बहिणाबाईंचं मूळ गाव आणि त्यांचं सासर होतं शिवूर. आता ब्राह्मण समाजातले, ब्राह्मण समाजामध्ये फार मोठी बंधनं जे कर्मठ ब्राह्मण त्याच्यात आजही ती बंधनं स्त्रियांच्यासाठी आजही आबाधित बंधनं सगळी आहेत. खरं म्हणजे भावुक, अतिशय भाविक असं त्यांचं जीवन होतं. पण घरातील कर्मठ बंधन आणि त्याहीमध्ये आणखी विशेष असा की त्यांचे जे पती होते ते पती परमार्थाला पूर्ण प्रयत्न होते. त्यांना परमार्थ भोजन आपलं काही आवडत नाही. असं एक म्हणजे सामाजिक कर्मठपणाचं बंधन, दुसरी म्हणजे पतीची प्रतिकूलता. या कात्रीमध्ये बहिणाबाईंचं जीवन सापडलं. वेळ प्रसंगी त्यांना पतीचा रोष पत्करावा लागला. एका प्रसंगामध्ये पतीने त्यांना खूप मारलं, भरपूर मारलं पतीनं त्यांना की तू कीर्तनाला जाते, भजनच करते, आमकच करते म्हणून
त्यानं तिला खूप मारलं. तर त्या 2-3 दिवसाच्या त्या आजारी पडल्या होत्या. त्या प्रसंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी एका ब्राह्मणाचं रूप घेऊन ते त्यांच्याकडे गेले आणि त्याने त्यांना सांगितलं की गड्या तू तुझ्या पत्नीला मारू नकोस म्हणून. एक प्रसंग असा आहे की तो आजारी पडला. बहिणाबाईचा पती आजारी पडला, अगदी मरणासन्न दशेला गेला. आपण लग्नात असं वाटलं, पण त्यावेळेला तुकोबरायांनी त्याला दिव्य दर्शन देऊन सांगितलं, बाबा रे तू तुझ्या पत्नीचा छळ करू नकोस, मी तुला बरं करतो. त्या आजारातून तो बरा झाला. मग मात्र त्यानं बहिणाबाईंचा छळ बंद केला. बाकीचा भरपूर मोठा भाग आहे सगळा. बहिणाबाईने आपली चरित्र गाथ्याच्या प्रारंभीच इतकं सविस्तर दिलंय की आणखीन बहिणाबाईंचं वेगळं चरित्र छापण्याची आवश्यकता नाही. इतकं ते सुंदर आणि तपशील सुंदर त्याने दिलेलं आहे. आपण तो त्या ठिकाणी स्वतंत्र पहा. तर या बहिणाबाईंच्या जगद्गुरु तुकोबर खूप निष्ठा. कशामुळे निष्ठा बसली आता ती निष्ठा सांगतो. तुकोबरांना निष्ठा बसण्याचं कारण आहे की बहिणाबाई आपल्या प्रवास करत असताना कोल्हापूर प्रांतात गेल्या. कोल्हापूर नगरीमध्ये त्या राहत होत्या. त्यावेळेला कोल्हापुरात होतं करवी, कोल्हापुरामध्ये त्या राहत होत्या. त्या राहत असताना कुठेतरी एका ठिकाणी जयराम महाराज वडगावकर यांचं कीर्तन होतं. हे जयराम महाराज वडगावकर म्हणजे समर्थ पंचायतचे जे 5 संत आहेत त्यांच्यातले एक संत आहेत जयराम महाराज वडगावकर. ब्रह्मानंद स्वामी, जयराम स्वामी वडगावकर, रंगनाथ स्वामी, समर्थ रामदास स्वामी अशी ती 5 जणांची नावं आहेत. त्यामध्ये जयराम स्वामी महाराजांचं नाव आहे. पण फरक असा आहे, समर्थ पंचायत जे आहे त्या पंचायतांमध्ये 4 ज्या शाखा आहेत त्या 4 शाखा वारकरी संप्रदायाला आल्या नाहीत. पण जयराम महाराजांची शाखा पूर्ण वारकऱ्यांना आहे. आज जो जयराम महाराजांचं संस्थान आहे त्या संस्थानातला संपूर्ण ओघ पंढरीकडे आहे आणि त्यांची आषाढीला पालखी येते. संपूर्ण आपल्यासारखे कीर्तन प्रवचन ते करतात. महिन्याचे सप्ते त्यांच्याकडं असतात. तेव्हा जयराम स्वामींनी प्रसंग असा आहे की जयराम स्वामींना तुकोबरांची निष्ठा असतो. कोल्हापूरमध्ये कीर्तन करत असताना जयराम स्वामींनी जगद्गुरु तुकोबरायांचं वर्णन केलं. आपण एक लक्षात ठेवा की त्यावेळेच्या काळामध्ये तुकोबराय पुणे प्रांतातले, जयराम स्वामी सातारा प्रांतातले, तरी सुद्धा तुकोबरायांचं वर्णन, तुकोबरायांची कीर्ती कुठंपर्यंत गेली असेल ती आपण कल्पना करा. आत्ताच्या काळाची साधनं नव्हती त्यावेळेला. आता सगळी साधनं आहे. माझं लाईव्ह कीर्तन होणार आहे उद्या सगळ्यांनी संध्याकाळी बघा असं आपण सगळ्यांना फोन करून SMS करून सगळ्यांना सांगतो. ही सगळी साधनं आता उपलब्ध आहेत. त्यावेळेला ही साधनं उपलब्ध होती तरी सुद्धा तुकोबरायांची कीर्ती वाऱ्या माती बाप चाले बाबा तुकोबरायांच्या 14 टाळामध्ये तुकोबरायांचा टाळ खांद्यावर घेऊन तुकोबरायांच्या कीर्तनाला देऊच्या पंचक्रोशीमध्ये रोज 10-10 किलोमीटर पायी तुडवणारी 7 ब्राह्मण होते. विसरून 7 ब्राह्मण आणि ते 7 ब्राह्मण कर्मठ होते.
रामेश्वरासारखा ब्राह्मण तो तर महाकर्मण सोडून द्या, बाकीचे ब्राह्मण सुद्धा कर्मठ होते. त्या वेळाचा काळ किती कर्मठ म्हणजे कल्पना करा ना. आत्ताच्या काळात सोडून द्या, बरोबर ब्राह्मण बैल खायला लागला. मी गयाला गेलो आमच्या वडिलांचं श्राद्ध करण्यासाठी. 1987 आमचे वडील गेले. 91 मी गेलो गए, तर तिथं वडिलांचं श्राद्ध करण्यासाठी गेलो. मी जेव्हा श्राद्ध करण्यासाठी बसलो तेव्हा श्राद्धाचा विधी म्हणता म्हणता बावण्यानं तंबाखू काढला. आता मी किती खडूस आहे तुम्हाला माहिती. मी त्याला तंबाखू म्हणून तंबाखू मत खावा, तुम्ही तंबाखू खाऊ नका. म्हणजे का नाही म्हणतो, तू श्राद्ध सांगतोयस ना, श्राद्धात तंबाखू पण सांग ना. आणि वेळेस तू खात, मी तुला तंबाखू खाऊन देणार एवढं खा, जाऊ द्या मला एखाद्या सोडून म्हणजे दसऱ्यात असतो सोडून द्या. अर्थात मला सांगायचं कारण असं आहे, असा अत्यंत कर्मठपणाचा भाग तुकोबारायला काय मानत होते आपण कल्पना करणार. 7 ब्राह्मण तुकोबारायांचा खांद्यावर घेतात म्हणजे काय. जयराम स्वामी वडगावकरांच्या सारखा ब्रह्मनिष्ठ महात्मा कीर्तनामध्ये तुकोबारायांची कीर्ती सांगतो म्हणजे काय. कोल्हापूरच्या कीर्तनामध्ये जयराम स्वामींनी तुकोबारायांची कीर्ती सांगितली की तुकोबाराय ब्रह्मनिष्ठ कीर्तनकार आहे. आणि ऐकल्यानंतर बहिणाबाईंना असं वाटलं की आपल्याला या बातमीची काय असं त्यांच्या मनाला वाटलं. नंतर त्या फिरत फिरत प्रवास करत करत नंतर देहूला आल्या आणि देहूतच राहिले. देहूमध्ये जी आनंद उरे म्हणजे आत्ता ज्या ठिकाणी बहिणाबाईंची मूर्ती स्थापन केलेली आपले मोरे सर त्यांनी जी स्थापन केली ना, त्यांच्याकडून सदानंद मोरे त्यांनी स्थापन केली ना, त्यांच्या पुढाकारणच त्यांनी केली स्थापन. तर तिला आनंद मोरे म्हणतात. तिथं बहिणाबाई राहत होत्या आणि राहून तुकोबाराय जेव्हा कीर्तन करत असत तर तुकोबारायांच्या पाठीमागे बसून त्या कीर्तन ऐकायच्या. प्रत्यक्ष तुकोबारांना भेटण्याचं धाडस त्यांना झालं नव्हतं, कारण तुकोबारायांचा निर्भीड आणि कडक स्वभाव बहिणाबाईंना माहीत होता. प्रत्यक्ष तुकोबारायांच्या पुढे जाण्यात त्याचं कधी धाडस झालं नाही, पण मनामध्ये मात्र त्यांना अतिशय उल्हास जेव्हा वाटायचा की माझ्या स्वामींनी मला कधीतरी दर्शन द्यावं आणि कधी का होईना माझ्यावर अनुग्रह करावा. आणि त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबारायांनी एक दिवशी पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर बहिणाबाईंच्या स्वप्नामध्ये जाऊन त्यांना गुरुपदेश केला. असे त्यांचे अभंग आहेत, आपण ते स्वतंत्र भाग त्यामध्ये आहेत. अशा जगद्गुरु तुकोबारायांच्या उपदेशानं त्यांच्या अनुग्रहानं कृतार्थ झालेल्या भारतीय संप्रदायातल्या एक महिला संत, त्यांचा काय अनुभव संत म्हणजे लक्षात आता ऐका. मुळामध्ये मिळोबाराय आपले बहिणाबाई यांचं जीवन तुकोबारांच्या सानिध्यात गेले. जास्तीत जास्त तुकोबारांच्या जवळ त्या राहत होत्या, तिथे देहूमध्ये राहत होत्या. देहूमध्ये राहत असताना मंबाजी बाबांना त्यांना हाकलून काढलं. एकदा शूद्राचं कीर्तन ऐकता काय, माझ्या घरात राहायचं नाही, हाकलून काढलं, बडवलं असं बोलले. मला सांगायचं कारण असं असा आता त्यांचा निकष काय आहे, संत कोणता निकष आहे, त्यांचा निकष आहे. बहिणाबाईंनी जगद्गुरु तुकोबारांच्या सानिध्यामध्ये हे सगळं वाङ्मय त्यांनी अभ्यास केला आहे आणि त्याच निकषावर बहिणाबाईंचे 15 ते 20 अभंग आहेत संत गोड अभंग. त्याच्यात हा पहिलाच अभंग आहे, संतांचं लक्षण सांगणारा. एक लक्षात ठेवा, काय तुम्हाला सामान्य माणसाला ओळखण्यात तुमची चूक झाली काय विशेष नाही, पण संतांना ओळखताना तुमची चूक होता कामा नये. अडचण हे लक्षात ठेवा. तुम्ही सामान्य माणसाला ओळखलं ना, काय काय फरक आहे सांगा. लग्न झाल्यानंतर आपण सांगतो की व्याही चांगला भेटला नाही हो, व्याही फार आम्हाला त्रास देतो. आपण लग्न झाल्यानंतर सांगतो, सोयरीक झाल्यानंतर सांगतो. आपण एखादा धंदा पार्टनरशिपमध्ये केला की दिवाळ वाटल्यावर सांगतो पार्टनर चांगला भेटला नाही. तुम्ही व्यवहारामध्ये एखाद्या माणसाला ओळखण्याची चूक केली तर काय होईल, तुमचं नुकसान होईल. काय होईल सांगा, नुकसान काय होईल, आर्थिक नुकसान होईल ना, त्याच्यातून तुम्ही सांगू शकता. परमार्थामध्ये संतांना ओळखण्यात चूक केलं तर एका जन्मजन्माचं नुकसान, अनेक जन्माचं नुकसान आहे. लक्षात ठेवा. काय संतांना ओळखण्यात अडचण काय होते माहिती आहे का, संतांना ओळखण्याची 2 अडचणी आहेत. एक पहिली अडचण अशी आहे, संत कधी स्वतःची जाहिरात संत म्हणून करत नाही. संत कधी आपल्या गाडीवर येतात आम्ही संत म्हणून येतात, संत कधी गाडीवर आम्ही संत लिहितात त्या संत कधी जाहिरात करतात कधी नाही.
आता हे जाहिरातीचे लोक आहे चला आम्हाला तुम्ही संत म्हणा वैष्णवीर म्हणा काय म्हणाय तेवढं मनात प्रश्न नाही. आम्ही तसे नाही तेवढं लक्षात ठेवून विश्वास म्हणताना सुद्धा असं लक्षात घ्या की ही याची लायकी नाही असं म्हणून तुम्ही म्हणायचा. तुम्ही जरी म्हटलं तरी मी माझ्या मनात असं समजतो की आपण त्या लायकीचा नाही एवढी देवाची कृपा आहे असं मला सांगायचं कारण आहे. संत कुठे जाहिरात करतात ना स्वतःची बडा बडोई न कहे न करे कोई बोल हिरा मुख से न कहे लाख हमारा मोल. जेव्हा हिरीच्या कपाटामध्ये ठेवलेला तो हिरा आहे तो हिरा कुठं तोंडात सांगतो का काय पाहुणे घ्यायचे का आपल्याला लाख रुपयाला हिरा सांगतो काय हिरा सांगत नाही हिरे सांगतात. हिरे सांगतात वरी संत पाय हिरे पडते हिरे सांगायला लागले इतकी किंमत आहे इतकं असलं तर थांबू नका येऊ नका. लोक म्हणतात महाराज आमची एवढी ताकद नाही तर आलाच कशा ताकद नाही आलाच कशा काय मला तुम्हाला खरं सांगू ना घेण्यापेक्षा सुद्धा त्यांची उर्मट उत्तरे त्याचा मला जर आले हे जे घेतात त्याचा तर मला आहेच पण ते उर्मट उत्तर देतात त्याचा मला फार एका कीर्तनकाराचा शब्द आहे तो सांगतो आपण बारकी स्टेशन घेत नाही म्हणे मोठीच घेतो जंक्शन आपल्याला जंक्शनच लागतं आगाऊपणाचं लक्ष नाही. एका कीर्तनकाराला लोकांनी 11,000 रुपये दिले तरी ते लोक म्हणले महाराज असं काय करता 11,000 तुम्हाला 11,000 माझ्या गाडीचा टायर सुद्धा तेवढं काय उन्मत्त पण आहे तुम्ही कधी अंतर्मुख होणार आहे का नाही होणार तुम्ही अंतर्मुख होणार नाही ना. तुम्ही अंतर्मुख होत नसलं तर आम्हाला बहिर्मुख व्हावं लागतं. हा बघ मी यंदाच बोर्ड लावायचो तो थांबलो जरा घेऊन बरेचसे कीर्तनकार घेऊन थांबवायचे यंदाच माझ्या गावावर बोर्ड लागला होता. बाजारी लोक असतील तर मला तिथे बोल कशासाठी मी तुम्हाला जाहीर विचारतोय का मी आमचा वेळ घालवावा सांगतो. माझं जाहीर आव्हान का आमच्यासारख्याचा वेळ का घालवावा सांग काय मग तुमच्या दारात आम्ही यावं काय मी तुमच्याकडे पैशासाठी येत नाही मग का फिरतो आम्ही म्हणून असं एक मी बुवाने सांगायच्या अगोदर बुवाला कबूल केलं म्हणजे 3 महिने आता मंदिरात राहतो बस निवांत तुकोबारांची सेवा तर घडेल ना मला काही विद्यार्थी साधक आले तर त्या विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्याचं तर श्रेय मला मिळेल ना लक्षात काय काय तुमचं धुणं धुवायचे सांगा. आज म्हणायचं वैराग्य मूर्ती बंडा महाराज कराडकर आणि उद्या म्हणायचं विनोद टिंब 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 लाज आपण सोडले तर लक्ष नाही सांगा. अरे आम्ही पाठी मागवायचे अवकाश आहे की तुम्ही पुढच्या सुरुवात करता आमच्याकडे येतात खूप विनंत्या करतात त्या काही करा कीर्तन घ्या काही करा कीर्तन घ्या बसलं तर ठीक नाही बसलं तर असे रागारागाने उठतात. आमच्या चौकटीच्या बाहेर जाताना म्हणतात 56 बुवा पडले ही आमची किंमत आहे लक्षात. आम्हाला आमची मुलं सांगतात असे म्हणत होते काय म्हणजे 56 बुवा काय ह्याला काय सोनं लागलंय काय माझा विषय आपण आहे का हिरा बडोई बडा बडोई न करे कोई बोल हिरा मुख से न कहे संत कधी स्वतः संत म्हणून जाहिरात करत नाही आणि संतांना ओळखण्याची क्षमता आपल्याकडे नाही. काय होईल सांगा ना तू काय होईल या द्वारा द्वा भविष्यात दुसरं काय होईल मरकट कसे स्वरापान दुसरं काय होणार हेच होणार ना प्रश्न. जा कुणाकडे तरी आणि घ्या कुणाला तरी मग ऐका कुणाला तरी ऐतिहाच्या उपदेश
माने देवासारखे शिष्याला जो देवासारखं मानतो तो वैकुंठवासी मारुतीबुवा बरोबर यांच्या चरित्रात उल्लेख असा आहे की मारुतीबुवा सकाळी पूजा झाल्यानंतर हातामध्ये तांबे घेऊन ज्ञानोबांचं दर्शन झाल्यानंतर जे साधक विद्यार्थी खोलीमध्ये राहत असत त्यांच्या खोलीचा उंबरा धुत असत असा बोलतो. हा विद्यार्थी म्हणजे माझे साधक आहेत. काय कल्पना होती सांगा, काय भावना असेल सांगा. शिष्याची जो नेगे सेवा माने देवासारखे त्याचा खरे उपदेश आणि का दोष पराठे त्याचे खरे ब्रह्मज्ञान उदासीन देवा का म्हणे सत्य सांगे होत लागे ते त्याचा उपदेश होत असतो. त्याच्या उपदेशानं जगाचा उद्धार होत असतो. बहिणाबाई या भावनामध्ये असे जे संत आहेत की खरोखर त्यांच्याकडे संतत्वाची कसोटी आहे. त्या संतांचं लक्षण बहिणाबाई या भंगाच्या द्वारा सांगतात. बहिणाबाई सांगतात संत कोणाला म्हणावं, कोणाला संत म्हणावं सांगा. सामान्य माणसाला संत म्हणू नये. का म्हणू नये तर सामान्य माणसाचे प्रकार असा आहे की तो तुम्हाला शास्त्रीय शब्द सांगतो. शास्त्रीय शब्द आहे मत सुख सुखित्व. माझ्या सुखानं सुखी होणं हे व्यवहारात आहे. दुसऱ्याच्या सुखासाठी कोणी रिकामं नाही बोलत. फक्त माझ्या सुखासाठी सुखी होणं. वैकुंठवासी गुंडा महाराज असे सांगायचे की एका दिवाळी रागातून आपल्या माणसाला अशी म्हणायला लागली की माझं की नाही तुमच्यावर प्रेम आहे हो असं म्हणायला लागली तर गुंडा महाराज म्हणायचे हे वाक्य अत्यंत खोटं आहे हो. जाऊ दे कोण रिकाम आहे. रिकामं कोणी सांगा नाही काय ज्याने हे दिल्या कोण कोण. एक वयोवृद्ध म्हातारी असे एका कीर्तन करायला खराब झाले. आजी लय खराब झाले. बाबा लॅक सवत राहिले. मग काय झालं 4 मुलं 4 ठिकाणी राहिली. अडचण काय अडचण मला सांभाळायला कोणीच तयार नाही. कीर्तनकारांना जवळ काही ठेवलं नाही का नाही म्हणजे काय ठेवलं एखादा दागिना ठेवलं नाही काय करू. आता खायला नव्हता कुठेतरी शेजारी मागायला मिळतं. कीर्तनकार हुशार होता. आजी काही काळजी करू नका. त्याने एक डबा दिला त्याला आणून आणि 1 रुपये एवढं रुपये ती म्हणजे बाबा रुपयात काय व्हायचं रुपयात सगळं होतं तुझं काळजी करू नका. त्याला डबा दिला तो रुपया द्यायला सांगितलं. त्या डब्याला छिद्र पाडून दिलं. रोज संध्याकाळी हा रुपया या छिद्रातून डब्यात टाकायचा. टाकताना आवाज होईल अशी दक्षता घ्यायची. बस म्हणजे त्यानं काय होईल बघा काम त्याचा. एक काम करायचं रुपया टाकायचा नंतर हळू झाकण काढायचे रुपया परत वर काढायचा परत वर टाकायचा असा पहारा रात्रभर करायचा. बस म्हणजे काय होईल काय होईल ते उद्या कळेल ना. ती आजी गेली तिने तेवढं काम केलं. त्या डब्यामध्ये रुपया टाकावा परत काढावा परत टाकावा. जेव्हा रुपयाचा खन 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 आवाज होऊ लागला तेव्हा 4ही सुना झोपेतून जागे झाली. तरी दाराला कान लावलं. त्यांच्या लक्षात आलं म्हातारी ओले ना म्हातारी काहीतरी आहे नाही. अशी ओली म्हातारी आपण सोडली तर बरोबर नाही. म्हातारी रात्रभर पैसे मोजते. रात्रभर म्हातारीने पैसे मोजले. सकाळी सोनबाईच्या लक्षात आलं की अशी म्हातारी सोडून चालणार नाही. ती काय पहिल्यांदा थोरली सोनबाई म्हणले सासूबाई बऱ्याच दिवस तुम्हाला न्यायला घातलं नाही मी तर चांगलं न्यायला घालावं माझ्या मुलाला अंग जोडून असं माझी इच्छा आहे. म्हातारी म्हणली रुपयाचा गुन्हा आला पहिल्या सुनेनं आंघोळीला बोलवलं कसं दुसऱ्या सोनबाईच्या लक्षात आलं आता कॅन्सर गेला. ती म्हणजे सासूबाई आंघोळ त्यांच्याकडे करा आणि नाश्त्याला माझ्याकडे बरं येते मौसून पोहे करते काय काळजी. तिसऱ्या सून सांगितलं दुपारचं जेवण मी करते आणि चौथी सून म्हणली सासूबाई संध्याकाळी आपली खिचडी खायला माझ्याकडे या. म्हातारीला आनंद झाला. 4 in 1 एका रुपयात सगळं लॉजिंग झालं तर काय शिल्लक आहे का जगात.
काही दिवसाने कीर्तनकार भेटले. म्हातारी चांगली टम फुटली. लक्षात आलं म्हातारी बाळशी धरले म्हणजे गुन्हा आजीकडे काय चाललं एक खाणं पिणं सगळं मजेत चाललेलं आहे. फक्त असं आहे काय दिवसा फक्त खायचं आणि रात्री जागायचं. बाकी काय झोपायचं असेल ते दिवसा झोपायचं, रात्री रात्री आराम करायचा, रात्री जागायचं. एवढं रात्री जागायचं आणि तो आपला निना घ्यायचा. पुढं ती म्हातारी मेल्यावर काय झालं मला माहिती काय ते मिळालं का नाही मला पण माहित नव्हतं. तर मिळालं कसं? कीर्तनात बसलेल्या सगळ्या एवढ्या म्हाताऱ्या आहेत ना, त्या म्हाताऱ्यांना माझी विनंती आहे, असा प्रयोग करू नका. का करू नका? मी सांगितल्यामुळे तुमच्या सोनवायला माहीत झाले कोणी येणार नाही. काय सांगितलं मी? मत सुख सुखी त्वम. मत सुख सुख व्यवहारामध्ये मत सुख सुखी त्वम लक्षात ठेवा. माझ्या सुखानं सुखी होणं. साधू संतांचं जीवन तसं नाही. लक्षात ठेवा साधू संतांचं जीवन कसं आहे? तुका म्हणे सुख पारावी संतांचं जीवन वेगळं आहे. व्यवहारामध्ये दुसऱ्याच्या सुखानं सुखी होणे नाही, दुसऱ्याच्या सुखानं सुखी होणं आहे. हे कसं आहे तसं संतांचा दुसरा गुण आहे. ते दुसऱ्याच्या सुखानं सुखी होतात. जसे दुसऱ्याच्या सुखानं सुखी होतात तसं ते दुसऱ्याच्या दुःखानं सुखी होतात. सत्य बोले मूर्खे तसं संतांचं दुसरं लक्षण आहे. पण ते दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतात. ज्ञानवर्गाचे दृष्टांत कसे आहेत बघा. ज्ञानवर्गाचे दृष्टांत आहेत. पाऊस शीतळता लागेल ते सुखडोळ्याची लागे होईल. पाण्याला पायाला शीतळता लागली तर ते सुखडोळ्याला होतं. लक्षात. कीर्तनात औषध सांगतोय, लिहून घ्या. लिहून टाका. लक्षात घ्या. अवघड आहे, सोपं आहे, अवघड नाही. कीर्तनात औषध सांगतोय ज्यांना डोळ्याला त्रास होत असेल त्यांनी पायाला गाईचं तूप लावा. किती सोपं आहे. मी सकाळी समाज आणि गायमध्ये जे आलोय तुम्हाला काय सांगा. एवढ्या दिवस मोठेपणा केला. आता तर शहाणपणा झाली. आता तर शहाणपणा हा महाराष्ट्र शासनानं एक चांगली गोष्ट केली ना. नुसती वारकरी संप्रदाय नाही,
एक या देशामध्ये संस्कृती हिंदू संस्कृती त्यांच्या दृष्टीने एक चांगलं पाऊल उचललं की संपूर्ण गोवंश हत्याबंदी चांगलं पाऊल उचललं. आता लोकांना प्रश्न पडला नुसत्या टाळ्या वाजवायच्या नाही, टाळ्या वाजवायच्या आणि परत टाळ्या करायची. नुसत्या टाळ्या वाजवून ना आता तुमच्यावर जबाबदारी आहे. बाजारात गाय जाता का म्हणजे एक तर शासनानं कायदा कडक केलाय, जो शेतकरी गाय विकायला येईल त्यालाच दंड. आता गाय बाजारात काकाच्या बाजारात गाय येऊ शकत नाही, विकणाऱ्याला दंड आहे गायवर. त्यामुळे आता कोण विकू शकत नाही, घेणाऱ्याला दंड आहे. कसायन गाय खरेदी त्याला दंड आहे. वाहतूक करताना ज्या गाडीतून गायी वाहिल्या जातील त्याला दंड आहे. चांगले कडक कायदे आहेत. तरी सुद्धा गाय मारतात. आपण तरी सुद्धा गाय मारतात, ते चोरून मारतात. आता काय केलंय कसायने सुरुवात तुम्हाला सांगतो. कसायने काय केलेलं आहे, कसायने मधला मार्फे गाय घेतात चोरून आणि कसाई खाण्यात आता कत्तलखाना चालूच आहे. काय ते कसाईच्या वाड्यात कापतात, तिथंच मांस करतात. ते मांस डब्यामध्ये भरून आता मांसाची निर्यात चालू. भारत सरकारनं आणखीन एक निर्णय घेतला, चांगला लक्षात ठेवा. 1960 पासून आपला मांस निर्यातीचा उद्योग होता, तो मांस निर्यातीचा उद्योग या सरकारनं बंद केला. हे चांगलं बंद आपल्या भारतामध्ये गाईच्या मांसाची निर्यात होणं म्हणजे काय शहाणपणाचं लक्षण आहे. हा मांस निर्यातीचा उद्योग पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कारकिर्दीत सुरू झाला. त्यांच्या कारकिर्दीत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कारकिर्दीमध्ये भारतामध्ये संपूर्ण गोवंशाच्या बंदीचा ठराव लोकसभेमध्ये पास झाला होता. आणि तो बहुमतानं पास झाला होता. कारण त्यावेळेस जे लोकसभेचे खासदार होते ना, सुदैवाने त्यांच्या डोक्यामध्ये गायीमध्ये प्रेम होता. आता सोडून द्या, आता सगळे निर्लज्ज झाले. हा ठराव पास झाला होता. तो ठराव पास झालेला ठराव सहीसाठी जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे गेला, पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्या ठरावावर सही झाली. मी सही करणार नाही. त्यांनी जास्त आग्रह करावं, आम्ही सगळेच मान्य केले. ते म्हणजे मला तुम्ही सहीचा जर आग्रह झाला असाल तर मी पंतप्रधान पदाचा राजीनामा देईन. असा स्वतःचा स्वतंत्र हेतू वापरून पंडित जवाहरलाल नेहरूंनी तो ठराव कॅन्सल केला. पण लक्षात ठेवा बरं, तुम्हाला राग येईल पण हे खरं आहे ना, तुम्हाला राग पण हे खरं आहे लक्षात. पण मी कधी कधी वैतागलो तर कीर्तनात लोकांना प्रश्न विचारतो. मी लोकांना भारताचा पहिला पंतप्रधान कोण बोला? पंडित जवाहरलाल नेहरू. आणि भारताचा शेवटचा इंग्रज कोण? लॉर्ड बरोबर, शेवटचा गव्हर्नर. भारतातला शेवटचा इंग्रज आहे लॉर्ड माउंटबॅटन आणि पहिला पंतप्रधान आहे पंडित जवाहरलाल नेहरू. दोन्ही उत्तर चुकीचे आहेत. भारतातला शेवटचा इंग्रज आहे पंडित जवाहरलाल नेहरू आणि पहिला पंतप्रधान आहे लाल बहादूर शास्त्री. आता तुम्हाला रागाला तुम्ही सांगितलं खुशाल सांगा काय माझं बिघडत त्याचा. मी तुम्हाला सगळं काय सांगायला लागलो किती. तुम्हाला मी गायीचं औषध सांगायला लागलो तर एका कीर्तनामध्ये गायीच्या औषधात कीर्तन संपत. एवढी गायीची औषध माझ्याकडे, त्याचे प्रयोग करतोय मी सध्या लोकांच्यावर. बोला, आमच्या मंडळाचं नावच आहे श्रीकृष्ण गोपालन व संशोधन केंद्र असं नाव. नुसतं गोपालन नाही, आमचं संशोधन चालू आहे. खूप प्रकारचं संशोधन. आत्ता गायीच्या गोमूत्रापासून फिनेल तयार करायचं माझं काम चालू आहे. म्हणजे हे क्लिनिंग करतात तुम्ही, लिक्विड क्लिनिंगचं लिक्विड आहे ना, ते तयार करण्याचे माझे प्रयोग आता चालू आहेत. लक्षात ते फिनेल मग बाजारात आणायचं. शेतकऱ्याला उचललं पाहिजे बा. लक्षात विषय का सांगितला, तुमच्या डोळ्याला जर रखरख होत असेल, डोळे जर जरा असे सनसनत असतील ना, रात्री झोपताना गायीचं तूप पाव शीतळता लागेल. हे सुख डोळ्याची लागली. गायच्या दुधामध्ये काय चालू आहे तुम्हाला सांभाळून. गायच्या दुधामध्ये जातोय रात्री झोपताना 1 ग्लासभर दूध प्या आणि 1 ग्लासभर गायीचं तूप टाका. 1 ग्लासभर दुधामध्ये गायीचं तूप टाका. गायच्या दुधात गायचं तूप टाका. साखर टाकू नका, डायबिटीज नसली तरी. साखर नाही घातक आहे, साखर टाकू नका. शांत झोप लागते एक. आणि दुसरी गोष्ट प्रचनक्रिया चालली.
ज्यांची पचनक्रिया चांगली नसेल त्यांनी आजपासून सुरुवात करा. गाईच्या दुधामध्ये गाईचं दूध टाकायचं, ते प्यायचं आणि झोपायचं. तर तुम्हाला झोप घ्यावी लागते. दुसरी गोष्ट पचनक्रिया सुधारते. सकाळी लवकर शौचाला जावं लागतं. तुम्हाला भरपूर औषध सांगेल. पाव शीतळताला पायाला गाईचं तूप लागलं तर डोळे शांत होतात. दुसरा दृष्टांत पाव शीतळताला आहे, ते सुकला की डोळ्याची लागे होय तैसा पर सुखे जाय. आणि दुसरा दृष्टांत पायी काटा नेहटे पायात ते व्यथा जीवी उमटे. काटा पायाला लागतो, पाणी डोळ्याचे लक्षात ठेवा. असा संबंध असावा. किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा तैसा नुबगे दिवा जीव पडे. असा संबंध असावा. का सांगितलं मी? पायी काटा नेहटे ते व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे. दुसऱ्यावर संकट आलं, याला संकट वाटतं. बहिणाबाई सांगतात हे संतांचं लक्षण आहे. दुसऱ्याचे ज्याचं चित्त दुसऱ्याच्या दुःखाने शिंत, दुसऱ्याचं दुःख म्हणजे माझं दुःख असं ज्याला वाटतं ना, तोची एक संत ओळखावा असा संत आहे. बहिणाबाई सांगतात तुम्हाला काय विचारते त्याला विचार. साविसेची वाटे हे जे भीती आईला जरा विचारायचे ना, विचार असलं तर त्याला विचारावं. बाकीच्या विचाराला काय होणार? काही होणार नाही. लक्षात ठेवा, काही सुद्धा होणार नाही. एसटीचा प्रवास जोपर्यंत होता तोपर्यंत आमचा मुक्काम एखाद्याच्या घरात असायचा. सकाळी आंघोळ देवपूजा करून गडबड असली तरी सकाळी 7 वाजता आम्ही निघायचो. लोकांच्या घरात आम्ही थांबायचो आणि त्या लोकांची सुखदुःख आम्हाला कळायची. दाद्या असं झालं काय करायचं असं आहे. माझ्या बहिणीचा मला की त्यांची बातम्या वाटला आणि आमच्या बहिणीला 2 मुलीच होत्या. आता काय एवढी काय परिपक्व अवस्था नव्हती ना. मला लय रड आलं. आपल्या बहिणीला 2च मुली आहेत. एका गावी आणि
आणि निघाला. घरात म्हणजे जरा नाराज दिसली, थोडीशी नाराज दिसली. बाई चेहरा जरा उतरला तुमचा, काय हो? सर चौकशी केली, तू बाहेर रडायला, ती वाटत बघतो की विचार रडायचं काय झालं सांगा. तिनं सांगितलं, तिनं मुलगी होती तिची मुलगा, ती मुलगी आणली. आता ती मुलगी काय झालं म्हणजे महाराज लग्न झालं आणि अवघ्या 15 दिवसात मला काय करायचं सांगा. माझ्या बहिणीचं दुःखच कमी झालं. मी म्हणलं आपलं दुःख काय? आपल्या बहिणी 2 मुले, ह्या विचारीला 15 दिवसानंतर उभं आयुष्य पांढऱ्या कपाळा गेलं जगायचं होतं, तेवढं मोठं दुःख आहे. दुसऱ्याच्या सुख दुःखाशी समरस होण्यासाठी दुसऱ्याच्या घरात राहिले पाहिजे. कीर्तन करायचं 9 नंतर आता 11 आता कधी समरस नाही सांगा. तुमची आमची गाठ फक्त कीर्तनात पडली पाहिजे ना, मध्ये पडतं का म्हणे? कसं शास्त्र समाजाच्या सुख दुःखाशी समरस झालं पाहिजे ना, काय शास्त्र सांगा. आम्ही कीर्तन करायला विनंती केली, कमीत कमी लोकांच्या मध्ये बसून जेवायला सुरुवात करा, नाही झालं. जे लोक खातात ते खाणं काय अडचण नाही, कमीत कमी लोक खातात. आमच्या मठाचे मालक सांगतो तुम्हाला, आता काय तुम्हाला सांगायचं, तुकोबारेच होते खरंच. आम्ही उगाच निष्ठा ठेवली नाही त्यांच्यावर. काय जीवन होतं त्या महात्म्याचं. आयुष्यामध्ये कधी बाजूला बसलेलं कधी सुद्धा पण तिथंच बसायचं. ज्ञानोबाच्या सोहळ्यामध्ये पालक झोपलेच नाही कोणा. पाऊस असला तरच पालक, नाहीतर पालक नाही. वळकटी बाहेर वळकटी असतो. म्हणून मामा असं का? आमच्या मनाचं काम, तुम्ही कोणाला विचार. काय अवस्था वेगळी कधीच नाही. डॉक्टरने काय झालं, आमच्या मामाच्या असं कातऱ्याला खाजवू लागलं. डॉक्टर म्हणले महाराज एक तुम्ही 2-3 महिने तिखट आणि मीठ खाऊ नका. बरं बंदच केलं सगळं बंद. मग काय, मग बाया काय करायच्या, महाराजांचं कानून वेगळं करायचं. त्याला खाऊ नये, त्याला शेंगदाणे जास्त, त्याला तेल जास्त. एकदा ते लक्षात आलं, तुम्ही काय करतेस म्हणजे तुमचं कानून उचललं पातेलं आणि दुसऱ्या का आमटी टाकून. आजपासून माझं कानून वेगळं करायचं नाही. सगळ्या कानूनाला फोडणी द्यायची, त्यातलं माझं करून बाजूला काढायचं, नंतर तिकट घालायचं. काय अवस्था आपण हे लक्षात घेतली पाहिजे. तुम्ही कधी तर समाजाचे सुख दुःखाशी समज व्हाल, कमीत कमी लोकांचे पण कमीत कमी जेव्हा लोकांचे म्हणा. तुमचं जीवन सामान्य असतं, लोकांमध्ये कधी कमीत कमी मिसळा. नामदेव अप्पा शामगावकर नावाचे कीर्तनकार अवघ्या महाराष्ट्रामध्ये का प्रसिद्ध माहिती मला. म्हातारा आता 97 वर्षाचा आहे. 97 वर्षाचा अजून चटणी भाकरी खाते, तोंडात दाट अजून बोला चटणी भाकरी अजून खाते आमचं म्हातारा अजून सुद्धा. लोकांच्या पोत्यावर झोपले जन्मभर, पोत्यावर बस. आणि लोकांच्या घरात चटणी भाकरी लोकांची खाली, बाकी काय उगाच समज येत, उगाच प्रसिद्धी येत नाही लक्षात. माझं काय सांगतात, दुसऱ्याचे दुःख हे संतांचं लक्षण आहे की दुसऱ्याच्या दुःखाला शिरलं पाहिजे. बायला काय सांगतात, त्यांना विचारा. दुसऱ्याकडे विचारलं तर तुमचा शीण तयासी पुसता हरेल तो शीण. त्याला जर विचारलं तर तो मात्र तुमचा शीण नक्की हरेल. संसारा ऐसा दारुण जो भेटलाची हरे शीण, तो ज्ञानदानी सकर्ण भजते गुरु. काय म्हटलेले, संसार ऐसा दारुण भेटलाची हरे शीण. श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये आत्मदेव नावाचा ब्राह्मण, त्याला मुलगा होत नव्हतं. जंगलात गेला, पायाच्या काठावर आत्महत्येचा विचार करून वेळत बसला. एक महात्मा आले, त्यांनी पाहिलं, विचारायचं आणि चेहरा बघतोय, पाठीवर हात घालून, बाळा काय करताय, लढायला काय करताय सांग. काय नाही म्हणून मला मुलगा महात्मे होते. त्यांनी सांगितलं मुलगा होत नाही ना, पण तुझ्यासारखा सुखी कोणीच नाही. ज्यांना झाले त्यांनी काय उजेड मुलाचा फोन आला मुंबईवरून वडिलांना. मुलाचा फोन, मुलगा मेडिकल शिकायला मुंबईला गेलो होते. ही म्हणा तर डोनेशनची फीस आहे 20 लाख, बाकीचा खर्च वेगळाच. म्हाताऱ्यानं रान घाण ठेवून पैसे दिले. त्याचा फोन, बाबा उद्याच्या 12 तारखेला तुमच्या नातवाचा बारसा आहे, दोघं या.
ऐकलं का? काय म्हणता? तुम्हाला नातू झालाय म्हटलं. नातू अहो काय बोलताय? म्हटलं तुम्हाला नातू झालेला आहे. अंगण टोपडं घेऊन तुमच्या मुलांनी बोलवलेलं आहे. बारशासाठी लवकर तयारी करा. म्हातारीनं बदा 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 डोकं मागे. असं कसं झालं? आणि म्हातारा झोप्यामध्ये फिरायला लागलं. पायात तुला कोणी उद्योग करायला? ब्रह्मचार्याला तर मिळलं. आवड गोष्ट आहे ना. जाऊ द्या, ज्यांना झाले त्याला कबार कशाला खटपट करतो. तो म्हणणार नाही मला आवडू दे सांगू नका. ठीक आहे, त्या महात्म्याने त्याला फळ दिले. मला पुढचा भाग सांगायचा. तर हे महात्मे कृपा असतात. खरं म्हणजे याला मुलगा नको आहे माहिती होतं, पण त्याचं कष्ट बघितलं. ठीक आहे, दिला जा, पुढं तुला शिळ होणार नाही. भेटला की हरी शिव. महात्मे भेटले ना तरी शिणाचा. कसं आहे, जे हिता हित देखती आणि कडवा घेपती कुसोनी शिणो हरती देती सुख. हे सांगतात वचन आहे. तयासी पुसता हरेल तो शीण, दुःख ते हरून रोकण्याची दुःख तो हरेल. त्या संताजवळ आणखी काय आहे? बहिणाबाई सांगतात त्यांच्याजवळ आणखी काय आहे? त्याच्याजवळ काय? परोपकार. परोपकार दयाचे. परोपकाराला दयाचे विभागी. ज्याच्या ठिकाणी परोपकार वाटून आला, ज्याचं चित्त परोपकारी आहे. परोपकार करतो. सोपं नाहीये, सोपं नाही. ह्या पिंड पाहिजे. रस्त्याच्या कडेला एक म्हातारं वृक्षारोपण करत होतं. वय वर्ष 97. हात असे 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 कापत होते. तसंच खड्डा काढते, तसंच रोड लावते आणण्याचं. राजा घोड्यावरून चालला होता. म्हातारं मरायला झालं. कशाला लक्ष देत? बाबा काय चाललंय? महाराज आंबा लावतोय. आंबा कधी खा म्हणतो. या आंब्याला मोर कधी येणार, तुम्हाला कधी खायला मिळणार? रोज करताय. म्हातारं हुशार होते. महाराज मी आजपर्यंत जे आंबे खाल्ले ते मी लावले होते का? नाही. मग मी न लावलेले आंबे जर मी खाल्ले तर मी लावलेला मग मी खावा अशी अपेक्षा का करावी? पुढची पिढी खाईल. राजाला आनंद झाला. राजा मला म्हातारा बेर काय चाललं अतिशय म्हाताऱ्याला. राजाने खिशामध्ये हात घातला, सोन्याची मोहर घेतली. घ्या बाबा. म्हाताऱ्याला मोहर टाकली. म्हाताऱ्याने मोहर उचलली, कपाळात लावली. महाराज दुसऱ्यांच्या झाडाला 10 वर्षानंतर मोहर येतो, माझ्या झाडाला आत्ताच आला. राजा मला महाराज सांगू विचार नाही. राजाने दुसऱ्या खिशात हात घातला, दुसरी मोहर काढली, परत फेकली. घ्या बाबा. म्हाताऱ्याने मोहर उचलली, कपाळात लावली. महाराज दुसऱ्यांच्या झाडाला वर्षातून एकदा मोहर येतो, माझ्या झाडाला दिवसातून मोहर येतो. राजा म्हणला तुला माझा खिसा खाली तुका म्हणे ऐशे ते परोपकारात लक्षात ठेवा. त्यांच्या काय परोपकार ज्याच्या आला असेल विभाग, ज्याच्या विभागाला परोपकार आला ते परोपकाराचं जे नाही तसं सोपं नाही. सांगू तुम्हाला, ऐका. तुम्ही जर एसटीनं प्रवास करत असाल तर एखाद्या माणसाला पैसे नसते. समजा ते आता तिकीट किती आहे ते आम्हाला माहीत नाही. एसटीच बंद झाले ना. समजा एक 20 रुपये तिकीट आहे. कल्पना करा, एखाद्या माणसाकडं 15 रुपये भरले. कंडक्टर खाली उतर, नाही तिकीट मिळत नाही तर अलीकडे उतर. कंडक्टर आहे, त्याला सांभाळलं पाहिजे. कंडक्टर परोपकार लागला तर त्याचं कसं होईल? शक्य आहे. म्हणण्याचा उद्देश असा आहे, खाली उतर, शेजारी तुम्ही बसलाय, तुम्हाला जायचं. कंडक्टर काय प्रॉब्लेम आहे हो? 5 रुपये कमी आहेत. ठीक आहे, मी देतो. एखाद्याला तिकिटाला पैसे कमी असले तर खिशातून 5 रुपये काढून देणं सोपं आहे. पण एखाद्या म्हाताऱ्याला बसायला जागा नसली तर आपण उठून त्याला जागा देणं अवघड आहे. ज्याच्या विभागासाठी परोपकार आलेला आहे, परोपकार ज्याचे आलासी विभागी, शांती हे सर्वांगी डुल्लत असेल.
त्याच्या सर्वांमध्ये शांती अभिव्यक्त झालेली आहे. आणि असे जे संत आहेत तर काय म्हणतात
हे या 4 भावंडाच्या 5व्या करून एका दिवशी अपमान नाही झाला तर त्यांच्या जीवनातला एक वेगळा दिवस असायचा. मुक्ता ज्ञानो आज तुला कोणी बोललेलं दिसत नाही, तुझा चेहरा फार दिसतो. अवघड आहे. रोजपेक्षा रोज दार लावणं, रोज शिव्या देणं, रोज कुठली दृष्टी काय गमत असेल सांगा. ज्ञानोबराय आळंदीच्या गल्लीतून फिरायला लागले तर ब्राह्मणांच्या स्त्रिया आते 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 संन्याशाचं मुलगा आलेलं आहे, कदाचित तुला स्पर्शला विटाळशील आणि मग तुला आंघोळ करायला लागेल. मला माझी वाक्य वाईट आहेत बरं, ही वाक्य तुम्हाला आवडत नाही मला माहिती. सोहळ्याच्या निकषावर त्या ब्राह्मणाने ज्ञानोबरायला सिद्धेश्वरापर्यंत जाऊ दिले नाही. बरोबर. सोहळ्याच्या निकषावर ज्या ब्राह्मणाने निवृत्तीनाथ, सोपानकाका, मुक्ताबाई, विठ्ठल पंत, रुक्मिणी माता त्यांना सिद्धेश्वराचं दर्शन करून दिलं नाही, ती सगळी भट आता सोहळा निघून ज्ञानोबरा शेजारी बसल्या. इन्कम आहे, इन्कम आहे असं होते सांगा. संपली मुदतच काय काय माणसं असतात माझा ठराव तरी सत्ता सोडत मंत्र्याला खुर्ची आणि बुवाला गाडी आता लयच मुळा. काय काय करावं तुम्हाला गमत सांगतो. मंदिर बांधले पण ब्राह्मण कधीच नसतो. मंदिर बांधले पण ब्राह्मण कधीच नसतो. मंदिर बांधले तो आपल्याला कधीच आठवून येत नाही. काय जाऊ दे. पण निवृत्ती नाताना मांडे काढण्याचा एक वाटलं मांडे खावं. बुवा संप्रदायात काही माणसं ताटीच्या म्हणत नाहीत नव्हे, झालेच नाहीत म्हणून आपण झालेच नाहीत असं म्हणतात. आपण झालेच पसंत नाही ते म्हणतात हा प्रसंगच घडले, त्याच्यात शांती काय झालं आणि हा प्रसंग घडलेला नाही याचा युक्तिवाद ते काय करतात की निवृत्तीनाथांच्या सारख्या जीवनमुक्त महात्म्याला मांडे खाण्याची इच्छा होईलच कशी. ऐका नाही गमत सांगा. त्या विचार करण्याच्या गोष्टी आहेत. आम्ही म्हणतो झालेला आहे प्रश्न. मी मेहुणला आम्ही सप्ताह केला होता. लय म्हणतो 25 माणसं होतो. 7 दिवस सप्ताह केला होता. तर त्या सप्त्यामध्ये या मुक्ताबाईच्या 11 बरोबर 8 दिवस मी चिंतन केलं होतं. गोडामध्ये निवृत्ती नाताना मांडे खाऊशी वाटतात म्हणून ज्ञानोबर आहे कुंभार वाड्यामध्ये खापर आणण्यासाठी जातात. मगाशी संस्थेच्या मीटिंगमध्ये ज्ञानोबा परदेशी यांनी पुढच्या वर्षी संस्थेचा जो शतक महोत्सव आहे त्याची जी सांगता आळंदी त्या सांगतेला त्यांनी चॅलेंज केलं. 1 लाख लोक असो का 2 लाख लोक असो, आम्ही जळगाव तालुक्यातून तुम्हाला मांडे देणार. मी त्यांना सांगितलं, म्हणलं तुम्ही बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, तुमचा तालुकाच मुक्त व्हायचा आहे ना. मुक्त जाऊ दे. विसोबा क्षेत्रासारख्या माणसाला आपल्याला हे माहिती, मला रंगून सांगायचं. आणि विसोबा क्षेत्राने रस्त्यात जाताना काय रे काय घेऊन चाललास? खापर. कशासाठी? दादा मांडे. अरे तुम्हाला कशाने चव पाहिजे जिभेला? जास्त जीभ चौथा झाली का तुमची? पोरांना मागून जाता मांडे खायला लागले टाकते मला. ज्ञानोबाने खापर टाकलं नाही. विसोबा खेत्र ज्ञानोबाने मार. विसोबा खेत्राचं वय आहे 60 वर्ष. 60 वर्षाचा जुना निघालेला हात ज्ञानोबाने तो वय 8 वर्ष. 60 वर्षाच्या झाल्यानं 8 वर्षाच्या ज्ञानोबाचं काम किती कमी असेल.
ज्ञानोबरांच्या 8 वर्षाच्या कालावर 7 वर्षाचा राष्ट्रकाळ काय कमी पडला आणि काय देहाचा संबंध नाही हो. तरी ज्ञानोबरांच्या डोळ्यात पाणी आहे. खरं म्हणजे पाणी काय आहे? का पाणी हे मानले. ज्ञानोबरांना विसोबा खेकरांना मारलं, त्याचं वाईट वाटलं नाही. त्याच्याशी त्याला वाटलं तरी माझ्या मला मारू दे. माझ्या दादाला मांडी खायला मिळाली असते, मी तेवढी सेवा करू शकतो. मगाशी सांगितलं अंतर्मुख पहा. तुम्ही अंतर्मुख होण्याची आवश्यकता आहे. अंतर्मुख होण्याची आवश्यकता आहे. वारकरी संप्रदाय अंतर्मुख व्हायला तयार आहे. काय सण केलेत त्यांनी करतात विचार केला. ज्ञानोबरांच्या सारखा महात्मा राबवतो म्हणजे काय? अहो ज्ञानोबरांना राग येणं म्हणजे हिमालयाला आग लागलं माहिती आहे. हिमालयाला आग लागते, चंदन गरम होतं काय? कसं शक्य? ज्ञानोबरा एक शुद्ध झाले म्हणजे हिमालय पेटला आणि मुक्ताबाईने ओळखलं. फटीतून पाहिलं, गालावर अश्रू ओघळतात, चेहरा उग्र आहे, डोळे झाकलेले आहेत, चेहऱ्यावर राग आहे. काय तर घडलंय. आता घडलंय काय? रोजच घडतं, त्यात विशेष. मुक्ताबाई चाणक्य आहे. मुक्ताबाईंनी लोक देश कराय ताटी त्यातून मला ते सांगायचं. मला सांगायचं तेवी उन्मत्ते देवे दया खंती नलगे आणि दयाचे नशिने लोक ज्ञानोबा. आपल्याला गीतेवर टीका करायची आहे रे. आणि गीतेवर टीका करत असताना 12व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याचा हा श्लोक येणार आहे आपल्याला. यस्मात् मोदिते लोकांनो द्विजते यस्मात् लोकांना उद्विजते. ज्याच्यामुळे लोकांना उद्योग बघित नाही. या लोकांना उद्विजते. ज्याचा लोकांना उद्विजत नाही, ज्याचा लोकांना उद्विजत नाही, ज्याला लोकांना उद्विग येत नाही तो संत आहे. याच्यावरती ओळख आहेत का? याच्यावरच्या ओळख आहे तर अंगावर शहार येतात. ज्ञानोबरांना कोणती उपमा सापडली हो? यस्मान्नो द्विजते लोकांनो द्विजते ते या. काय प्रमेय? ज्याला लोकांना उभं येत नाही आणि ज्याचा लोकांना उभं येत नाही तो महात्मा आहे. ज्ञानोबरांनी दृष्टांत काय दिलाय का? तरी हिंदू तेनी माझे जळ जरा भरले. सागर प्रक्षुब्ध झाला तर सागरातले मासे का घाबरतात? सागरातले मासे खूप इकडे तिकडे फिरू लागले तर सागर तो बोलतो सिंधू तेनी माझे जळ जरा भर. आणि जळ तेनी समुद्र जैसा देवी उन्मत्ते जगे दया खंती न लगे. आणि दयाचे नि अंगे नशिने लोक किंबहुना पांडवा शरीर दैसी आवडवा तैसा अनुभगे नो जीवा जीव पडेलो. बहिणी म्हणे नाही आपुले पारी. बहिणी म्हणे नाही आपुले पारी. आपलं पारक नाहीच का? तुकोबाराने घुसाळले आपल्याला माहिती. रस्त्यात मुलाने मागितले देऊन टाकले. बहिणी म्हणे नाही आपले पारक. आपलं पारक नाहीच ना, देऊन टाकले. कसा चुकून एक उतरायला तेवढा घरी आला आणि आवडी ती आवडी वैतागली. ती वैताग रोजच वैताग होती. रोजच उतरली. तिला काय पाटील आहे मी याला एका वर्षासाठी माझ्या मालकाला 15 आणात नेलं होतं. ह्याला का पाटील म्हणतात नाही. आणि ह्याला एकच दोष द्यायचा कशाला बोलवायचं होतं? तुकोबाराय म्हणले आवले अगं पाटलाला नाव ठेवलं. पाटलाने 25 दिली होती. आणि मग हे कसं घरी आलं? रस्त्यात मुलं भेटली ना, मग मुलांनी मागितलं. हे तत्वज्ञान आवलीला समजू शकतं काय? आवली तुकोबारायची आधारी आहे. आपल्या मालकाची स्वरूप स्थिती काय, तिला काय कळत असेल सरळ गणित होतं हे सगळं आपल्यासाठी.
तुकोबरायचं गणित सगळं होतं की सर्व आपलं आहे, हे सर्व आपलं आहे. मुलांनी मागितलं, तुम्ही का दिला? अगं मागितलं म्हणून दिला. आवली विचारते, महाराज दुसऱ्याच्या मुलाला वाटताना घरात आपली मुलं होती असं भान होतं का तुम्हाला? तुकोबराय म्हणता, आवले अगं घरातले आपले आहेत माहिती का, परकेचे आहेत का? बहिणी म्हणे नाही आपले संतान आपला आणि परके नाही. हे तत्वज्ञान आवलीला काय माहिती हो? आपल्या घरातली मुलं आपली दुसरी बाहेरची परकेचे आहेत का? सगळं जग त्यांना आपलं वाटत होतं ते का? आवलीचा संताप अनावर झाला. आवली वैतागली आणि बोलली, मग द्यायचेच होते तर एवढा तर कशाला आणलं घरी, तो देऊन टाकायचा. तुकोबाराय म्हणले, आवले घेणारी मुलं संपली म्हणून आला, नाहीतर आला तुमची काय कल्पना? तुकोबाराय म्हणून आणलं काय? नाही, घेणारी मुलं संपली म्हणून आला. आपण पत्तीमध्ये बादल्या गुलाबजाम वाटत असताना अगोदर आपल्या बादल्या भरून खोलीत ठेवायच्या, मग पंक्तीचा हुकूम द्यायचा. ज्या दिवशी गुलाबजामची पंगत असते त्या दिवशी खाणारे तयारीतच असते. म्हणजे आज काय तर खायचं, जसे खाणारे तयार असतात तसे वाढणारे तयार असतात. वाढणाऱ्यांना कार्यक्रम सांगतात, एका प्रमाणात 3-3दा टाकायचे, सरळ जायचं, सरळ माघारी यायचं, परत माघारी जायचं नाही. आता मागता येईल फेरा. माणसं ओरडली, अहो गुलाबजाम आणा ना, संपले म्हणून सांगतोय ना. काय राव, आता तुमच्याकडे चालली होती, तो वाढणारा काय म्हणतो, मामी माती खाऊ काय? अवघड आहे प्रश्नच नाही. मी तुमचं सांगितलं नाही, माझं मी सांगितलं. प्रत्येक महिन्यात तुमचंच उद्योग करतो. असो, मला सांगायचं कारण बहिणी म्हणे नाही, जेव्हा आपपर भाव संपतो, ऐका, आपपर भाव जिथं संपतो तिथंच आत्मीयता निर्माण होते, तोपर्यंत नाही. सांगतात तुका म्हणे जे जे भेटे ते देवा देव विश्वास होतो खरा म्हणून बहिणाबाई सांगतात, दुसऱ्या ते दुःखे शिणे. दोन प्रसंग सांगतो. एक प्रसंग आहे मही नावाचा राजा, वृंदावनाचा पद्म पुराणांचा, आणि एक प्रसंग आहे भागवतात. मही नावाचा राजा, त्यानं पुण्य संपादन केलं. पुण्याच्या प्रतापाने त्याला स्वर्गात नेण्यासाठी विमान, तो विमानात बसला. विमान स्वर्गाला निघाले. ते विमान नरकाच्या रस्त्यावरून जात होते. त्याच्या अंगावरून येणारा वारा, त्या वाऱ्याने नरकामध्ये यातना भोगणारे जे अभागी जीव आहेत त्यांना थोडीशी शीतलता निर्माण झाली, थोडं दुःख त्यांचं शांत झालं. ते सगळे लोक कामाला, अहो विमान थांबव, विमान थांबव. खालच्या नरकातल्या लोकांचा मोठा गलका झाला. तर महिराजाने विचारलं आपल्या सेवकाला, क्या बात आहे, काय म्हणले, हे कालवा कशाला चाललाय? ते म्हणले, महाराज तुमच्या अंगावरून जाणारा जो वारा आहे ना, त्या वाऱ्यामुळे त्यांचं दुःख शीत झालेलं आहे. मग ते सांगतात विमान थांबवा. राजा म्हणून ठीक आहे, माझ्या अंगावरून जाणाऱ्या वाऱ्यामुळे नरकातल्या लोकांचं दुःख जर कमी होत असेल ना, तर आपलं विमान नरकात घेऊन जाणार. मदंग संग मोत्सृष्ट 22 प्रश्न ते यदि चंतवा सुखिन जाता तस्मात् तत्र मयनयन्तु. हे जर सुखी होत असतील तर माझं विमान तिथं न्या. तर देवदूत म्हणले, महाराज असं कसं, आपल्याला स्वर्गात जायचंय. तो म्हणला, मला स्वर्गाची आवश्यकता नाही. नाहम स्वर्गं गणिष्यामि अत्र स्वर्गं करोम्य. तुम्हाला मी स्वर्गाला गणित नाही, माझा स्वर्ग इथं तयार होतो. तुका म्हणे त्यानी याला म्हणतात दुसऱ्याचे दुःखी.
शिनेऱ्याची चिन्ह. दुसरा प्रसंग भागवतातला हा सर्वांना माहित आहे. रंतीदेव राजा, त्यानं सगळं केलं, काहीच राहिलं नाही, सगळं झालं, भिकारी झालं. रानामध्ये प्रवास करत असताना 48 दिवसांचा उपास काढला. 48 दिवस सोपं नाही. 48 दिवस अन्न नाही, 48 दिवस पाणी नाही. आणि 48व्या दिवशी 49व्या दिवशी रंतीदेव राजाला एक गडावर पाणी मिळालं. पाणी काढून आपण जीव वाचूया, हे पाणी घेण्यासाठी त्यानं घडा हातात घेतला. तर तिथंही त्या ठिकाणी एक भिकारी, एक चांडाळ, एक पुत्र, 3 जण आले, बघू लागले. राजा म्हणला, काय माझं भाग्य आहे देवा, जोपर्यंत मला पाणी मिळालं नाही तोपर्यंत हे आले नाही. जर कदाचित त्यांच्यापैकी काल कुणी आला असता तर माझ्याकडून विमुख केला असता. अरे मला पाणी मिळावं आणि पाणी पिण्यासाठी याचे घ्यावा, याच्यासारखा आणखी भाग्याचा दिवस कोणता. त्याला म्हणतात परदुःखी. दुसऱ्याच्या दुःखानं शिणणारे लोक आहेत, लक्षात ठेवा. ज्ञानवरांच्या सोहळ्यामध्ये आपण खातो ना, तुम्हाला खरं सांगतो, आपण भूक लागून खात नाही, सगळे खातो पण खातो. तसं तर पोट घरचं झालेलं असतं, पण सगळे ध्यान करतात, मग आपण 2 खातो, खावे की 2 घास. आणि गच्च पोट भरलेलं असताना सुद्धा एखादा भिकारी आला, दादा काहीतरी वाढ असं म्हटला तर आपण त्याला वाढत नाही, आपण म्हणत नाही काय माझं भाग्य, नेमकं माझं पोट गच्च असावं म्हणून असं म्हणतो. आपण कसं आपण कसार खाताना मग काय त्याला अर्थ नाही काय. माझं भाग्य आहे, माझ्या घरात याच्या धन्य. ठीक आहे, घ्या बाबा घ्या, तुम्ही पाणी प्या, तुमच्या पाणी पिण्यामध्ये माझे संतुष्ट आहे. ते भिकारी नव्हतंच मुळात, ते होते ब्रह्मा विष्णू. महाभारतामध्ये बुद्गल नावाच्या ब्राह्मणाची कथा आलेली आहे. महिनाभर उपास घडला. महिन्यानंतर काही सातू मिळाले, त्याचं पीठ तयार केलं तर दारात याच्या काला सगळं देऊन टाकलं, काही ठेवलं नाही. न्या तुम्ही संस्कृत वाचा, आम्ही मेलो तरी चालेल. काय काय कल्पना असेल आपण पाहायला. ब्रह्मा विष्णू राजा तुझं अवधार्य झालं पाहिजे. मरणासन्न अवस्थेमध्ये सुद्धा तुझा परोपकार थांबला नाही रे राजा. बोल तुला मी काय देऊ. भगवान म्हणतात काय देऊ, काय म्हणून. हा पिंड आहे, लक्षात ठेवा. हा पिंड आहे की ज्याचा परोपकाराचा पिंड आहे त्याला भगवान प्रसन्न झाले तर तो परोपकारच मागेल, स्वार्थ मागणार नाही. मग रंतीदेव राजा भगवान परमात्म्याला सांगतात की मला दुसरं काय नत्पहम कामये, मला ना राज्यम ना पुनर्भव, मला स्वर्ग नको, राज्य नको, ना पुनर्भव, न पुनर्भव, मोक्ष कामये दुःख तप्तानाम प्राणीनाम आर्तिनाशक. संसारामध्ये जे दुःखाने तापलेले जीव आहेत ना, त्या जीवांची दुःख नष्ट करण्याचा, शीन नष्ट करण्याचं सामर्थ्य माझ्या अंगात. त्या शेवटचं प्रमाण सांगतो, मागे भवता ज्यांनी हेची करीत आलो आम्ही, दुःखे पिडले